संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस खाडी भाग परिसरातून वाहणाऱ्या शास्त्री नदीच्या पात्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कुजलेले मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। मेढेतर्फे फुणगुस येथे एका अज्ञात पुरुषाचा तर निंगणी रेती बंदर परिसरात परचुरी येथील एका बेपत्ता महिलेचा मृतदेह अत्यंत दुरावस्थेत सापडला होता। फुणगुस खाडी भागातील याच नदीपात्रात अवघ्या 2 दिवसांच्या अंतराने हे दोन मृतदेह तरंगताना आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे साम्राज्य पसरले असून हा नेमका काय प्रकार आहे याबद्दल स्थानिकांमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। मांजरेगावचे पोलीस पाटील दीपक कमलाकर सावंत यांच्याकडे मेढेतर्फे फुणगुस गावचा अतिरिक्त पोलीस पाटील म्हणून कार्यभार आहे। मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास फुणगुस खाडी भाग परिसरातील मेढे येथील शास्त्री नदीत राई भातगाव पुलाच्या खाली पाण्यात एक मृतदेह तरंगत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। हा मृतदेह एका अनोळखी पुरुषाचा असून त्याचे वय अंदाजे 30 ते 40 वर्ष आहे। मृतदेह पाण्यात बरेच दिवस राहिल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे। या घटनेची गांभीर्याने दखल घेत संगमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यू गुन्हा दाखल केला आहे। हा गुन्हा 30 जून रोजी रात्री 10:11 नोंदवण्यात आला असून पोलीस या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत। विशेष म्हणजे ही घटना घडण्याच्या अवघ्या 2 दिवसापूर्वीच याच फुणगुस खाडी परिसरातील लिंगणी येथील रेतीबंदर भागात आणखी एका मृतदेहाचा शोध लागल्याने पोलिसांची धावपळ उडाली होती। हा मृतदेह परचुरी येथील एका महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले होते, जी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती। तिचा शोध नातेवाईक आणि पोलीस घेत असतानाच 2 दिवसापूर्वी तिचा अंत असा खाडीच्या पाण्यात सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परचुरी परिसरावर आधीच शोककळा पसरली आहे। त्यातच आता पुन्हा 2 दिवसांनी याच खाडी भागात पुलाखाली अनोळखी पुरुषाचे प्रेत सापडल्याने खळबळ अधिकच वाढली आहे। फुणगुस खाडी भाग परिसरात लागोपाठ 2 मृतदेह सापडल्याने संगमेश्वर तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे। पोलिसांसमोर आता त्या अनोळखी पुरुषाची ओळख पटवण्याचे आणि परचुरीतील महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान आहे। दोन्ही मृतदेह पूर्णपणे कुजलेले असल्याने मृत्यूचे अचूक कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। संगमेश्वर पोलीस या दोन्ही प्रकरणांचा अत्यंत गांभीर्याने तपास करत असून गेल्या काही दिवसात परिसरातून कोणी पुरुष बेपत्ता झाला असल्यास नागरिकांनी तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।